म्हणजे खरंच टाळ्या वाजवायसारखं काम झालंय. कारण महेंद्र म्हात्रे आज एवढी 45 गाठून सुद्धा असा पराक्रम करतात आणि तरुणांना लाजवतात. असा परफॉर्मन्स केला तो महेंद्र म्हात्रेंनी. रायगड ओपन स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट घेतला होता. महेंद्र म्हात्रे, हॅट्स ऑफ, तुमच्या कर्तृत्वाला आमचा अलिबाग क्रिकेटचा लाख मोलाचा मानाचा मुद्रा. धन्यवाद. नक्कीच अतिशय जबरदस्त कामगिरी गेल्या कित्येक वर्ष महेंद्र म्हात्रेची होतोय आणि फाटक सरांनी नक्कीच त्याबद्दल आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. तर पुन्हा एकदा मी आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांना किमिया उर्फ किट्टू मनोज भोईर पुरस्कृत जय हनुमान फकीरपाडा स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ही स्पर्धा आपण पाहतोय ड्रीम क्रिकेट अलिबाग यांच्या माध्यमातून कौस्तुभ पाटील यांच्यातर्फे ही यूट्यूब लाईव्ह सुरू आहे आणि डीजे मास्टर मंगेश निलेश यांच्या माध्यमातून या अतिशय चांगला गीत या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवलं जातोय. पंचांच्या भूमिकेत या मॅच मध्ये पंच चंद्रकांत भोईर आणि जयवंत पाटील वडाव यांची कामगिरी सुरू होतोय. मॅच सुरू झालाय. पहिले षटक प्रगती पथावरती अक्षय पाटील. पहिलाच चेंडू अक्षय पाटीलचा डावकुरा. अर्पण गुरव मात्र या ठिकाणी स्टेट बॅटने ऑन द राईज केलाय. फील्ड होतोय लॉग ऑफ वरती, अर्थात मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षण झालं होतं अगदी आणि त्यावेळेस एक चोरटी धाव पूर्ण केली अर्पणने. आपलं खातं खोललं या षटकामध्ये. पहिल्याच चेंडूवरती अर्पण गुरव डावकुरा आणि उजव्या हाताचा फलंदाज हे आपण पाहतो जिराट संघाकडून आलेत. अबूच्या स्वरूपात हा उजव्या हाताचा फलंदाज ज्याची रायगड प्रीमियर लीग मध्ये निवड झाले. अगदी चांगल्या बोलीने त्याची निवड झालेली आहे आणि या वर्षीचा ज्याच्या नावावरती त्यांनी यावर्षी केले. प्रत्येक वर्षी आपल्याला प्रमोट केलेला आहे आणि या वर्षी त्याची रायगड प्रीमियरला निवड झाली हे सर्वात महत्वाचं आहे. यावर्षी त्यांनी 6 चेंडूवरती 6 षटकार मारले यामुळे आणि 6 चौकार सुद्धा त्यांनी यावर्षी मारलेले होते. मोन्याने अर्थात ग्राउंड नंबर 2 वरती आपण पाहतो मोन्याच्या बॅट मधून 6 चौकार मारले गेलेत. इथे अबूच्या बॅट मधून स्ट्रेट लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर गगनभेदी गगनचुंबी षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. दोन्ही फलंदाज आपण दोन्ही खेळाडू आपण या ठिकाणी पाहतो. स्ट्राईक वरती अबू आहे ज्यांनी 6 षटकार मारलेले आहेत यावर्षी. तर गोलंदाज आहे अक्षय पाटील ज्यांनी 6 चौकार मारलेत याच वर्षी. दोन्ही हे रायगड प्रीमियर मध्ये निवड झालेली आहे. हे दोन मैदान मध्ये नक्कीच रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसरा चेंडू अक्षयने निर्धाव टाकलाय. ही खऱ्या अर्थाने क्रिकेटचं द्वंद्व या दोन दिग्गज खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ही रंगतता ही रोमर्षकता या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण अजमावतोय. पुढचा चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू दिल्या हाताने खेळलाय. शॉर्ट मिड ऑफ वरती क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी निमेश पाटील चेंडूवरती येतोय. एकेरी धाव घेतो या ठिकाणी अबू आणि धावफलकावरती एकूण धावा लागल्यात त्या 8 धावा धावफलकावरती लागल्यात. एक षटकारनिशी अबू खेळतोय 7 वरती आणि एकेरी धावेने इथे अर्पण गुरव एका धावेवरती खेळतोय. अर्पण डावकुरा फलंदाज स्ट्राईक वरती आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. अक्षय पाटील गोलंदाजी मार्क वरती. पुढचा चेंडू झिराड एंड कडून चांगला स्वीप शॉट केलाय. चेंडू कार्पेटने जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला. दुसरी धाव मात्र या ठिकाणी धावून पूर्ण केले अर्पणने. जोपर्यंत थ्रो येतोय त्या ठिकाणी हर्षल हा क्षेत्ररक्षक रूपात होता. 2 धावा धावून पूर्ण केल्यात आणि षटक नंबर या ठिकाणी पहिलं संपलंय. 2 धावांनी एकूण धावफलकावरती धावा लागतात त्या 10 धावा पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात. कोणताही गडी मात्र बाद करण्यात याला यश 10 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज अर्थात मागच्या मॅच मध्ये सुद्धा अगरसुरे एंड कडून गोलंदाजी केली होती. 2 षटकं त्यांनी टाकली होती. आता सुद्धा दुसऱ्या सामन्यामध्ये अगरसुरे एंड कडून महेंद्र म्हात्रेला गोलंदाजी दिली जातोय. हे अनुभव आहे. अनुभवानुसार या ठिकाणी तो गोलंदाजी करतोय. कारण जर अगरसुरे एंड कडून त्याला यश मिळालंय मग दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा अगरसुरे एंड कडून तो गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. एक षटक पूर्ण 10 धावा धावफलकावरती. दुसऱ्या राऊंडचा मॅच आहे अर्थात झिराड विरुद्ध प्रदीप स्फोट नौकार अशी ही दुसऱ्या राऊंडची मॅच या ठिकाणी सुरू आहे. अर्थात आपण पाहतो ऋषी वैद्य
यांनी सुद्धा महेंद्रची खूप असे कौतुक केलेले आहे. त्याचा खूप आवडता चेंडू महेंद्रचा अतिशय सुंदर शॉट ऑफ गोल्डन चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर उचलाय अक्षरशः आणि सरळ विकेट किपर सुमित भगतच्या हातात जाऊन विसवलाय. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतो या ठिकाणी. महेंद्र अगरसुरी एंड कडून यश नक्कीच त्यांनी प्राप्त केलेलं आहे पहिल्या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा महेंद्र मात्रेचा लगातार दुसरा डॉट चेंडू, निर्धाव चेंडू टाकलाय महेंद्र मात्रेने. अबू सारखा त्याच्या समोर ती सलग 6 षटकार मारणारा खेळाडू आहे, परंतु अनुभव किती मोठा आहे ते महेंद्रचं इथे जाणवतोय. अर्थात जर फलंदाज पाहिला तर अगदी अर्ध्या वयाचा फलंदाज आहे, परंतु या वर्षी ज्याची रायगड प्रीमियरला निवड झाले आणि सलग 6 षटकार, ते सुद्धा चेस करताना शेवटच्या षटकामध्ये 35 धावांची गरज होती आणि त्यावेळेस त्यांनी 6 षटकार मारले होते आणि खऱ्या अर्थाने त्याच मुले त्याची निवड रायगड प्रीमियरला झाली अशी नक्कीच मला तरी जाणवतंय. इथे स्क्वेअर कट केला मात्र सरळ गलीच्या हातात चेंडू आणि फलंदाज अबू बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. अशा वेळेला ना महेंद्र मात्रे काय विचार करतो ते पण फार महत्वाचं आहे. म्हणजे आपण जसं संजय तू फार छान म्हणालास की जो समोर बॅट्समन आहे 6 बॉलला 6 सिक्स मारले त्याने चेस करताना फार कौतुकास्पद आहे. पण महेंद्र मात्रे विचार करतो अरे तू ऋषी वैद्यला बॉलिंग केले, तू कल्याणी घोरपडेला बॉलिंग केले, तू अलिबाग क्रिकेट बद्दल म्हणायचं, रायगड क्रिकेट बद्दल म्हणायचं झालं तर तू दत्ता पालवणकरला बॉलिंग केले आणि अशा शंतनू गायचरला बॉलिंग केले, उमेश मांजरेकरला बॉलिंग केले. सो हे मोठे प्लेयर असतात ना ते त्यांच्याबद्दल विचार करतात आणि त्याच्यामुळे त्यांचं क्रिकेट इम्प्रूव्ह होतं. मला वाटतं आपल्या क्रिकेटमधून सुद्धा मंथन अशा गोष्टी येणं फार महत्वाच्या आहेत. मंथन कडून मला वाटतं ही अपेक्षा आहे की तो महेंद्र मात्रेला त्या ॲटिट्यूडने सामोरा जाईल. नक्कीच महेंद्र मात्रेचा आणखीन एक चेंडू निर्धाव, ज्याच्या 4 चेंडूवरती कोणती धाव आतापर्यंत खर्च केलेली नाहीये. 1 विकेट आलेला आहे महेंद्र मात्रेचा. हा 5वा चेंडू अगरसुरी एंड कडून. महेंद्रच्या या चेंडूवरती कार्पेटच्या आधाराने केला डीप वाईडिश मिड विकेटला हर्षल चेंडूवरती फील्ड करतोय. 1 बाउन्स फील्ड केलाय आणि सरळ एका धावेने मंथनने आपलं खातं खोललंय. 1 धाव आले फक्त या 5 चेंडूमध्ये महेंद्रने आणि 1 विकेट त्याने प्राप्त केले. खऱ्या अर्थाने आज महेंद्रची कामगिरी या मैदानावरती खूप वर्ष तो नक्कीच सातत्याने चांगली गोलंदाजी करतोय. आज सुद्धा या स्पर्धेमध्ये दाखवून देतोय. वय वर्ष साधारणतः 47च्या घरात असेल, परंतु आज सुद्धा अफलातून कामगिरी महेंद्र मात्रेची. अंतिम चेंडू पॉवर प्लेचा आणि अंतिम चेंडू मध्ये महेंद्र मात्रे सामोरे असणार आहे अर्पण गुरव. अर्पणच्या बॅट मधून अतिशय नेत्रदीपक अप्रतिम फटका, फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. सतरा धावा धावफलकावरती लागल्यात 2 षटकाच्या समाप्तीपर्यंत. या ठिकाणी 1 गड्याच्या मोबदल्यात अर्थात 1/17 अशी स्थिती या ठिकाणी पाहतोय ती झिराट संघाची. अर्पणने शेवटच्या चेंडूवरती षटकार मारून एक चांगली टोटल उभी केली. या ठिकाणी 17 धावापर्यंत मजल मारले. तिसरं षटक गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी झिराट एंड कडून गोलंदाजी मार्क वरती येतोय हर्षल, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा झिराट एंड कडून गोलंदाजी केली होती. पहिल्या सामन्यामध्ये अफलातून षटक टाकलं होतं हर्षलने आणि त्याला पुन्हा एकदा झिराट एंड कडून गोलंदाजीसाठी सोपवला जातोय. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट तो मारा करण्यासाठी सज्ज होतोय. समोर ती असणार आहे मंथन. मंथन एकेरी धावसंख्येवरती सामना करतोय. नॉन स्ट्राईकला अर्पण हा 1 षटकार नसे खेळतोय. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. पॉवर प्लेची पाबंदी हटवले आणि पूर्ण फिल्डिंग जर पाहिली तर बॉन्डी लाईनच्या दिसेल आहे. हर्षलचा पहिला चेंडू राईट हँड राऊंड विकेट, अतिशय वेगवान शॉट ऑफ प्लेन चेंडू टप्पा पडल्यानंतर उचलतोय, सरळ विकेट किपरच्या हातात जाऊन विसावलाय. चेंडू निर्धाव. हर्षलने चांगली सुरुवात केली पहिल्या चेंडूवरती शॉट ऑफ प्लेन चेंडूने. नॅचरल अँगल आपण पाहतो जिथे राऊंड विकेट येताना
आज गोलंदाजी नक्कीच चांगली होते. मातीची विकेट बऱ्याच दिवसानंतर फाटक सर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण बऱ्याचशा स्पर्धा झाल्यात. ऋषिकेश आहे, हशिकेश मालीच्या चेंडूवरती गगनभेदी गगनचिंबी षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. हशिकेशच्या या चेंडूवरती अप्रतिम नेत्रदीपक फटका आपण पाहिला, तो मंथनच्या बॅट मधून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, ऑफ स्टंप यॉर्कर टाकला या ठिकाणी. अप्रतिम चेंडू, लाजवाब कमबॅक केलंय या चेंडूवरती. एक चेंडूवरती षटकार आला आणि मागच्या सामन्यामध्ये सुद्धा एक षटकार खाल्यानंतर निर्धाव चेंडू टाकला होता हशिकेशने. त्याच पद्धतीने इथे पाहतोय तो हशिकेश माली गोलंदाजी मार्कवरती प्रदीप स्पोर्ट नौकार संघाचा. बॅटचा मोठा एज लागलाय. क्षेत्ररक्षक थर्डमॅनच्या दिशेला अक्षय पाटील आहे आणि त्या ठिकाणी तो फील्ड करतोय. एकेरी धावेने धावफलक वाढतोय. धावफलकावरती एकूण धावा लागल्यात त्या 24 धावा लागल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना 1 बाद 24 अशी स्थिती आहे ती जिराट संघाची. पहिला फलंदाज बाद झाला तो अर्थात अभिषेक अबू हा बाद झाला होता आणि त्यानंतर पार्टनरशिप नक्कीच दोन्ही फलंदाजांमध्ये वाढतोय. चांगली पार्टनरशिप अर्पण गुरव आणि मंथनच्या रूपात या ठिकाणी प्राप्त होतोय. पुढचा चेंडू मालीचा पूल करायचा होता, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क येत नाही. चेंडू विकेट किपरच्या हातात जातोय. आणखीन एक चेंडू निर्धाव टाकलाय इथे मालीने. 2 चेंडू आतापर्यंत त्याने निर्धाव टाकलेत. लाजवाब गोलंदाजी करतोय. डावखुरा फलंदाज आहे आणि डावखुरा फलंदाजाला सुद्धा तो चांगला टर्न करतोय. बाहेर काढताना चेंडू दिसला, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय, ऑफ स्टंपच्या बाहेरून सरळ विकेट किपरच्या हातात जातोय. अंतिम चेंडू हशिकेश माली, खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय. एक धाव तर पूर्ण होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या दरम्यान अतिशय उत्तम रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केल्यात या चेंडूवरती आणि धावफलकावरती एकूण धावा लागल्यात त्या 26 धावा. 3 षटकांची समाप्ती होते. 26 धावा धावफलकावरती लागतात. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या 10 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या आणि तिसरे षटक पुन्हा एकदा येते ते 9 धावेचे. 3 षटकांच्या समाप्तीपर्यंत 26 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतो. 1 गड्याच्या मोबदल्यात ही धावा लावल्यात. अर्थात षटक नंबर 4 जोपर्यंत सुरू होतोय अगरसुरी एंड कडून पुन्हा एकदा आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन महेंद्र म्हात्रे सज्ज होतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा या मॅचचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी आपण जाऊया सुभाषजी फाटक सर यांच्याकडे. धन्यवाद संजय. जशा फेऱ्या पुढे जातील किंवा संघ पुढे पुढे सरकतील ते टेन्शन घेऊनच पुढे जात असणार आहेत, कारण एक एक टीमला पराभूत करून आपल्याला पुढे जायचं आहे, स्पर्धेत टिकायचं आहे. एवढं मोठं टेन्शन असतंच, परंतु बलाढ्य संघच फक्त समोर येणार आहेत हे पण तेवढं सत्य आहे. गोलंदाज महेंद्र म्हात्रे. पहिला चेंडू अत्यंत उत्तम दर्जाचा टाकलेला आहे. एक चांगली क्वालिटी गोलंदाजाकडे आपण महेंद्र म्हात्रेंकडे एवढ्या वर्ष बघतोय. 33-34 वर्ष सातत्यानं क्रिकेट खेळणं आणि एवढा लेजेंड खेळाडू आपल्या स्पर्धेला लाभलेला आहे महेंद्र म्हात्रे. प्रहार केलाय मंथन नाईकने, चेंडूला पाठवलाय मिड विकेट बाउंड्रीवर. क्षेत्ररक्षक अतिशय चांगल्या प्रकारे फिल्डिंग करतो. फेक केली मैदानात गोलंदाजाकडे महेंद्र म्हात्रे यांच्याकडे. शिताफीनं फिल्डिंग करणं, अचूकता दाखवायची, बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ निकट राहून चेंडू फील्ड करायचा. इतकं काम सोपं नसतं, जोखीम असते. एका क्षणार्धात तुमचा चेंडू बाउंड्री पार करू शकतो आणि त्या मोमेंटला तुम्हाला एकदम करेक्ट राहायचं असतं आणि अशा वेळेला ती चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला मैदानात. एका बाजूला नौखार, दुसऱ्या बाजूला झिराड, असे 2 बलाढ्य संघ आता आमने सामने लढाई लढतायत एकमेकांसमोर. महेंद्र म्हात्रे यांचा पुढला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस उलटा मारायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्यामागे धावतोय. एक सिंगल धाव मिळतीये. धावसंख्या पोहोचली आहे 28 धावा. विकेटच्या बाबतीत बोलायचं तर एकच विकेट झिराड संघाने आतापर्यंत गमावली आहे.
परंतु विकेटपेक्षा धावा येणं महत्वाचं आहे. तुमची 50 ओलांडणं तुम्हाला गरजेचं आहे, कारण मोन्या किंवा सुमित भगत सारखे टोलेजंग फलंदाज टीमकडे असताना तुम्हाला सुद्धा तेवढं टार्गेट उभं करावं लागेल. चेंडूला निर्मनुष्य परिसरात ढकललंय. चेंडूवरती सुमित भगत धावतायत. रनआउट करण्याचा प्रयत्न केला होता आणि फलंदाजाला नो रिव्ह्यू. अंपायर सांगतात, अंपायरनी जे काय पाहिलंय 8-10 फूट लांब उभं राहून त्याच्याच गणितावरती ते फलंदाजाला बाद किंवा नाबाद ठरवत असतात आणि फलंदाजांचं धावणं, त्यांचं पोचणं की न पोचणं याच्यावरती बारीक करडी नजर असते ती अंपायरची. आणि जे अंपायर आपण पाहतो ते जयवंत पाटील वढाव आणि दुसरे पंच चंद्रकांत भोईर, 2 पंच तीक्ष्ण डोळ्यांचे पंच आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. नौखार आणि झिराड मधली मॅच मित्रांनो चालू आहे. गोलंदाज महेंद्र म्हात्रे सध्या आपलं षटक टाकतायत. संघाचं हे षटक क्रमांक 4 सध्या सुरू आहे. फलंदाज आपण बघतोय की मंथन बाद होऊन माघारी परततोय पवेलियन मध्ये आणि त्याच्या बाद होण्यानंतर अजिंक्य ठोंबरे फ्री हिट आहे ना, फ्री हिट आहे असं पंच सांगतायत. अजिंक्य ठोंबरे जाणारा नवीन फलंदाज, जो डावखोरा फलंदाज आहे. उंची कमी असली तरी मोठ्या फटक्यांची देणगी ज्याला लाभली तो फलंदाज अजिंक्य ठोंबरे झिराड संघासाठी मैदानात पोहोचलाय. एका टोकावरती आपण बघतोय की फलंदाजी करणारा फलंदाज मंथन आउट झालाय, परंतु अजिंक्य आणि दुसरा फलंदाज जो आहे तो आहे अर्पण गुरव. दोन्ही सुद्धा डावखोरे फलंदाज आहेत. त्याच्यामुळे दोन्ही डावखोऱ्यांनाच गोलंदाजी महेंद्र म्हात्रेंना करायची आहे. अनुभवाने ठासून भरलेला दारुगोळा गोलंदाजी मधला म्हणजे महेंद्र म्हात्रे. पुढला चेंडू टाकतायत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू आउट ऑफ द बाउंड्री. षटकार लागतोय टीचे. धन्यवाद डीजे. अजिंक्यने गेल्याच धावफलकावरती षटकार मारलाय आणि या षटकाराने धावसंख्या पोहोचली आहे 36 धावा. 3 डझन धावा झाल्यात आणि महेंद्र म्हात्रेंना आत्ता मात्र या चेंडूवर मार खावा लागला. भल्या फलंदाजांनी त्यांनी मात दिली. मग त्यामध्ये ऋषी वैद्य असतील, कृष्ण सातपुते असतील, उस्मान पटेल असेल, सुमित ढेकळे असेल, शंतनू गायचोळ असेल, भरत लोहार असेल, आकाश तारेकर असेल, योगेश पेंडकर असेल, योगेश पवार असेल, दत्ता पालुकर असतील, रवी तेंडुलकर असतील, सचिन आमरोसकर असतील, सर्वांना टाकले गोलंदाजी. जोरात प्रहार करायचा प्रयत्न. चेंडू मात्र तितका उत्तम दर्जाचा होता आणि त्या दर्जाचा आलेल्या चेंडूला मात्र फलंदाजाची आक्रमकता किंवा फटका काही लागू शकत नाहीये. निर्धाव चेंडू पडतोय. यावेळेस धावसंख्या थांबली 36 धावांवरती. महेंद्र म्हात्रे यांचा पुढचा चेंडू. राईटा मोर द विकेट टाकलेला चेंडू महेंद्र म्हात्रे दांडी गुल करतायत आणि आपल्या एवढ्या साऱ्या हजारो विकेट्स आपल्या पूर्ण क्रिकेट करिअर मध्ये मिळवल्यात. त्याच्यात आणखीन एका विकेटची भर पडते आणि अजिंक्यला मात्र मैदान सोडावं लागतंय. डीजे. महेंद्र म्हात्रेंना एक षटकार जरूर मारला अजिंक्यने, पण त्याच महेंद्र म्हात्रेने पुन्हा मैदानातून माघारी परतवलं आणि हेच कसब आहे, हीच क्वालिटी आहे मेंटेन केलेली महेंद्र म्हात्रे यांनी एवढ्या वर्षांमध्ये. काय शिकलो तर आपण मार खाल्ला पण आपण मात पण देऊ शकलो का याच्यावर त्यांनी काम केलेलं आहे आणि त्या कामामध्ये ते एवढे तरबेज आहेत की त्यांनी आत्ताच आपण पाहिलं की रायगड ओपनच्या स्पर्धेमध्ये पनवेलला त्यांनी बेस्ट बॉलर घेतला होता. धावसंख्या झाली आहे 36 धावा.
3 बाद 36 धाव फलकावरती जिराड संघाची धावसंख्या झाली आहे आणि मैदानामध्ये आपण बघतो की 4 षटकांचा खेळ एव्हाना संपुष्टात आलेला आहे. 4 षटक 9 धावांच्या सरासरीने 36 धावा आणि 3 फलंदाज बाद झालेले आपण पाहतो. जिराड संघाचे अर्पण गुरव आणि सचिन म्हात्रे डावा आणि उजवा अशी जोडी मैदानामध्ये आहे. आणि आता गोलंदाजी करता तेजस पाटील त्यांचा गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट टाकलेला चेंडूला फाईन लेगच्या क्षेत्रात फेकून दिले. चौकार डीजे. थँक्यू डीजे. धाव फलकाने मित्रांनो 40 ही गाठली आहे. 3 बाद 40 धावा झाल्या जिराड संघाच्या. पण अजूनही या षटकातले या 17 मधले 5 चेंडू येणं बाकी आहे. त्याच्यामुळे त्या 5 चेंडू मधला धावांचा रतीब, धावांचा ठोकताळा, धावांचं गणित किती जुळतंय त्याच्यावरती ठरणार आहे जिराड संघाचं भवितव्य. कारण फलंदाजांचं आक्रमण बरंच मोठं आहे. नौखार संघाचं एकापेक्षा एक सरस फलंदाज त्यांच्या दिमतीला आहेत. त्यामुळे धावा किती जरी केल्या तरी त्या कमी पडतील एवढी त्यांची बॅटिंग लाईनअप तगडी आणि अप्रतिम अशी आहे. अभेद्य बॅटिंग आहे त्यांच्याकडे आणि म्हणून धावा भरपूर पाहिजेत. धावांचं गणित जुळलं पाहिजे. धावांची आकडेवारी आपल्याला बरोबर जुळत आली पाहिजे. एवढं तरी गणित आता जिराड संघाला अपेक्षित आहे. तेजस पाटील पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. जोरदार प्रहार करायचा प्रयत्न. गोलंदाज तेजस पाटील सुद्धा गेली 5-7 वर्ष नौखार संघासाठी महत्वाच्या क्षणी गोलंदाजी करून प्रत्येक संघाच्या चांगल्या फलंदाजांना जागेवरती थिरकवतो असं आपण अनेक वेळा मित्रांनो पाहिलंय. पुढचा चेंडू फलंदाज आक्रमक झालाय. अर्पण गुरव ऑन द फायर 6. थँक्यू डीजे. धाव फलकावरती षटकाराने धावसंख्या 46 पर्यंत पोहोचली आहे. सुद्धा अगदी सुरुवातीपासून खेळतोय आणि वैयक्तिक 22 धावांवरती आपला किल्ला लढवतोय आणि जिराड संघासाठी अत्यंत महत्वाचं आणि मोलाचं काम बजावतोय तो मैदानात. अर्पण गुरव डाव्या हाताचा मनगटी ताकदीचा आणि अत्यंत नेमधारी फलंदाज आहे. मोक्याच्या क्षणी कसे फटके मारायचे हे तो तंत्र विकसित करतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडूला बाउंड लागतोय. 50. थँक्यू डीजे. एक असा आकडा ज्या आकड्याला ऐकताच क्षणी माणसाला टाळ्या वाजवायचे वाटतात तो आकडा आहे 50 आणि 50 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. तेजस पाटीलला आपण मैदानात बघितलं तर त्याने चौकार खाल्लाय 2, एक षटकार खाल्लाय, एक निर्धाव चेंडू पण टाकलाय. पण स्लॉग ओव्हर मध्ये फटकेबाजी करण्याचा मनसुबा जिराड संघाचा या मैदानात या सामन्यामध्ये आपण सफल होताना बघतोय, कामयाब होताना बघतोय आणि अर्पण गुरवची बॅट या उन्हामध्ये तळपते आणि नक्कीच आपण बघतो की जो गोलंदाज आहे तेजस पाटील त्याच्यावरती चांगल्या प्रकारे अटॅक केलाय तो अर्पण गुरव या डावखुऱ्या फलंदाजाने. पुन्हा एकदा तेजस पाटील राईट आर्म राऊंड विकेट. यावेळचा अर्पणचा आणखीन एक दमदार हिट 6. थँक्यू डीजे. धाव संख्या 6 ने गतिमान. धाव संख्या झाली मित्रांनो अब तक 56 धावा झाल्या आणि अजूनही चेंडू शिल्लक फक्त या सत्रातला एकच आहे. या एका चेंडूत काय होणार? कारण धमाके फलंदाजीमध्ये आपण पाहिले, ताबडतोड फलंदाजी, धुवाधार फलंदाजी, धोबी पछाड बॅटिंग, सुपर बॅटिंग. अर्पण गुरव या वेळेस आपण बघतोय की फलंदाज पूर्ण निष्प्रभ होतोय, क्लीन बोल्ड होतोय आणि 4 विकेट्स आणि धावसंख्या झाली आहे 56 धावा आणि 57 धावांची लढाई आता नौखार संघाला लढायची आहे. 30 चेंडू आणि लढाईमध्ये 57 धावा करणं त्यांना क्रमप्राप्त आहे. ही लढाई कशा प्रकारे लढली जाईल
हॅव अ शॉर्ट ब्रेक. थोड्याच वेळात परततो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच पाडक साहेब. 5 षटकांचा खेळ संपला. एका बाजूला प्रदीप स्पोर्ट्स नौखार आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर झिराड या संघादरम्यान सुरू असलेल्या लढतीमध्ये दिया 11 झिराड या संघाच्या लढतीमध्ये ज्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली. 56 धावा धावफलकावरती लागल्या. 57 धावांचं लक्ष उभं करण्यात आलं आणि मग आता 57 धावा चेस करण्यासाठी प्रदीप स्पोर्ट्स नौका संघ कशा प्रकारची रणनीती आखणार आणि सलामी वीरांपासून मधल्या फळीमधल्या फलंदाजांना कोणकोणत्या फलंदाजांना चान्स देणार हे आपल्याला पाहायला मिळणारच आहे. पण त्याही पलीकडे जाऊन आपण पाहणं आवश्यक आहे ते म्हणजे की दिया 11 झिराड संघ हा जो मैदानामध्ये संघ आहे तो नौखा संघ आहे किंवा त्याच वेळेला फार कमी स्पर्धांचा अनुभव आहे. पण अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा फार होत असतात आणि त्याच्यामुळं एकमेकांचा खेळ पाहायला मिळतो. टेक्नॉलॉजीने थोडंफार आपल्याला ऍडव्हान्स बनवलेलं आहे. प्रत्येक वेळेला चुका स्वतः करण्याची गरज नाहीये संजय, बरोबर आहे ना. म्हणजे एक होता संजय ज्याने संपूर्णपणे महाभारतामध्ये काय घडतंय ते संपूर्णपणे वर्णन केलं होतं. दुसरा संजय आमच्या बाजूला बसलाय, तो या महाभारतामध्ये काय घडणार आहे ते आम्हाला सांगणार आहे. पण प्रत्येकाचं रामायण वेगळं आणि महाभारत सुद्धा वेगळं. त्याच्यामुळं या वेळेला मैदानामध्ये जिथे आपण म्हणतो संजय की प्रत्येक वेळेला स्वतःच्या चुकांमधूनच शिकायचं असं नाहीये, तर दुसऱ्याच्या चुकांमधून सुद्धा शिकावं लागतं आणि ते क्रिकेटमध्ये आपल्याला अनुभवायला लागेल. आणि ते या क्रिकेटपटूने अंगीसात केलंय. सुमित भगत आणि त्याच वेळेला त्याचा साथीदार निमेश पाटील मैदानामध्ये जातोय. डावखुरा आणि उजव्या हाताचं एक कॉम्बिनेशन गेली कित्येक वर्ष नौकार संघासाठी आहे. निमेशला या मैदानाने काही वेळेला यश दिलंय, काही वेळेला तो लवकर बाद झालाय. पण मी बऱ्याच वेळेला पाहिले की निमेश चांगलं म्हणजे क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनलच्या मॅच मध्ये मात्र विकेटवरती थांबून खेळतो आणि मोठ्या मॅच साठी स्वतःची इनिंग तो राखून ठेवतो. आज पाहायचं की धावा चेस करताना निमेश कशा प्रकारची फलंदाजी करतोय. दोन्ही गोष्टी डिफरंट आहेत. जेव्हा नवगाव संघाविरुद्ध नौखार संघ जिंकला तेव्हा त्यांना धावा चेस नव्हत्या करायच्या, तर त्यांनी धावा बनवल्या होत्या. अर्थात त्याला आपण पाहिलं होतं की ती अक्षय मोन्याची जबरदस्त बॅटिंग होती, पण तो सामना संपला. फॉरगेटिंग इज अन आर्ट असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं आणि त्यामुळे तुम्हाला लवकर विसरावं लागतं. काल काय घडलं किंवा मागच्या मॅच मध्ये काय घडलं, हे सगळं जे घडलं ते घडून गेलं. आता तुम्हाला नवीन गेम आहे, नवीन इनिंग आहे, तुम्हाला नवा प्रतिस्पर्धी आहे, नवा उत्साह आहे आणि नवा आव्हान सुद्धा आहे. या सगळ्या नव्या वर्तमानात असलेल्या गोष्टीशी तुम्हाला दोन हात करायचे असतात, तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. आणि म्हणूनच खेळ कोणताही असो, मग तो ऑलिम्पिक मधल्या क्रीडा प्रकारांचा असो किंवा त्याच वेळेला मी मगाशी जसं म्हणालो की इंडोर क्रीडा स्पर्धांचा असो किंवा या आउटडोर ऍक्टिव्हिटीजचा असो, तुम्हाला ते विसरावं लागतं आणि त्या पद्धतीने मैदानात सामोरं सुद्धा जावं लागतं. आणि म्हणूनच मी संदीप जगे आपण सर्वांना घेऊन चलतोय मैदानावरती. तो चलते हैं दोस्तों मैदान पर. पहली गेंद लेकर तैयार है गेंदबाजी के लिए अभिषेक, यानी अबू के नाम से जाने जाते हैं. अलीबाग क्रिकेट में 2 अबू है. यहाँ पर एक अबू हालांकि आद्य सप्लायर्स मातरोड़ी के लिए खेलते हैं और दूसरे अबू ये है जो जिराट के लिए अपना प्रतिनिधित्व करते हुए. अभिषेक पहली गेंद जिराट एन की तरफ से. शॉर्ट गेंद टप्पा खाने के बाद काफी अनएक्सपेक्टेड बाउंस मिलता हुआ, लेकिन अभिषेक के इस गेंद के ऊपर मोहर लगी थी. अंपायर ने कहा एज पर लॉ नंबर 22 इट्स वाइड डिलीवरी. पहला रन यहां पर अपने खाते में जोड़ते हुए हमारे स्कोरर जी, जो खाते में जाएगा नौखार के, जब जीत के लिए आवश्यकता है कुल मिला के 57 रनों की. अभिषेक फिर एक बार धीरे धीरे अपने मार्ग से आगे बढ़ते हुए, ओहो ये देखिए हैंडसम स्ट्रोक खेला लेकिन सीधा खिलाड़ी के हाथ में. डीजे
थैंक यू वेरी मच। तो इसे कहते हैं उसी प्रकार का जाल फैलाना और जाल में फंसाना भी, क्योंकि देखिए जब गेंदबाजी के लिए आए उन्होंने एक वाइडिश कवर के क्षेत्र में फील्डर को रखा, डीप कवर के क्षेत्र में। हालांकि शॉर्ट एक्स्ट्रा कवर मौजूद था, लेकिन फिर भी उन्होंने ये रिस्क ली कि ये स्ट्रोक के लिए जाएंगे, कवर ड्राइव खेलेंगे या कवर के लिए ऊपर से खेलने की कोशिश करेंगे, और इसी में फंसाने की कोशिश में मैं यहाँ पर एक चांस लेता हूँ। और पाठक जी, आपको पता होगा कि राजा पेटे हमेशा कहते थे कि क्रिकेट इज द गेम ऑफ चांस, यू हैव टू क्रिएट सम चांसेस, और उसी के साथ आपको सक्सेस भी मिलेगा। और उसी राह के ऊपर गेंदबाज अपनी गेंदबाजी के यहाँ पर अपनी गेंदबाजी के जद्दोजहद करता हुआ, फिलहाल देखिए फिर एक बार राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी के लिए आए सुमित भगत जैसे खौफनाक बल्लेबाज। हालांकि सुमित भगत की बल्लेबाजी जब जब मैदान के ऊपर शुरू हुई है उन्हें रोकना काफी मुश्किलाहत भरा रहा है, लेकिन ये बीती हुई बातें हैं, अभिषेक ये जानते हैं, पहचानते हैं। ओहो, लेकिन इस बार देखिए टाइमिंग नहीं कर पाए, लेकिन फिर भी गेंद बाउंड्री लाइन के बाहर जरूर। वेलकम फॉर सुमित भगत। थैंक यू वेरी मच डीजे मास्टर। पावर प्ले में पावरफुल बल्लेबाजी करनी चाहिए, यही एक महत्वपूर्ण योगदान देने के लिए मैं आया हूं, यही कहते हुए सुमित भगत। फिर एक बार देखिए यहाँ पर गेंद नीचे रहते हुए अबू की गेंदबाजी की लाइन और लेन बराबर भापी है बल्लेबाज ने, लेकिन स्ट्रोक खेलने के लिए मैं ऐसे मौके आपको बार बार देने वाला नहीं हूं। और यही कहते हुए अभिषेक भी, इसी को क्रिकेट की जद्दोजहद भी कही जाती है, यही क्रिकेट का जुनून भी है और यही क्रिकेट से सीखने वाली बातें भी है दोस्तों। फिर एक बार, इस बार शॉर्ट गेंद जरूर, पटकी हुई गेंद हवा में, और सुमित भगत वापस लौटेंगे पवलन में। थैंक यू वेरी मच डीजे मास्टर। ये विकेट नंबर दूसरा आउट होकर वापस लौटता हुआ पवलन में एक महत्वपूर्ण रणनीति के साथ अभिषेक गेंदबाजी कर रहे हैं, और जिस प्रकार से इस गेंदबाज को अगर भापना हो, अभी भी 2 गेंदे इस ओवर की आना बाकी है, 4 गेंदे आई है, कुल मिला के 6 रन, 2 विकेट आउट होकर वापस लौटे पवलन में। और देखिए अभिषेक की रणनीति स्पष्ट है, उन्होंने राउंड द विकेट गेंदबाजी करना शुरू किया, क्योंकि जानते हैं सुमित भगत को स्ट्रोक से रोकना पड़ेगा, और दाहिने हाथ के बल्लेबाज के लिए राउंड द विकेट, ये अलग सा एंगल यहां पर क्रिएट करने की कोशिश में। फिर एक बार देखिए यहाँ पर गेंद नीचे रहते हुए रन लेना चाहते थे किशोर, लेकिन अक्षय तैयार नहीं थे, और ये होता है हमेशा अक्सर, क्योंकि दबाव, अतिरिक्त दबाव जरूर बढ़ता है आपके ऊपर जब विकेट कोई भी जल्दी से चला जाता है, और यही कारण है दोस्तों कि फिर एक बार देखिए किशोर के बल्ले से रन आने की कोशिश में यहाँ पर एक गेंद डॉट निकलती हुई, 5वीं गेंद डॉट निकली, कुल मिला के 6 रन अब तक 2 विकेट के नुकसान के ऊपर, जब पहला ओवर जारी है। बैकफुट पर जाकर अपने आप के लिए जगह जरूर बनाई, लेकिन देखिए क्या पूरी प्रकार से वहां पर संरक्षण मजबूत था, एक बैकवर्ड पॉइंट था, एक शॉर्ट थर्ड मैन था, और उसी के साथ एक पॉइंट की दिशा में भी खिलाड़ी मौजूद था, और यही कारण था कि रन आने की कोई भी संभावना नहीं। आपको अगर रनों को रोकना है तो निश्चित रूप से इसी प्रकार की फील्डिंग करनी होगी। पहले ओवर की समाप्ति कहलाई, पहले ओवर की समाप्ति के बाद 6 रन आए हैं। मैच को जीतने के लिए दोस्तों 57 रनों की आवश्यकता, यानी अभी भी 24 गेंदे आना बाकी है, मैच को जीतने के लिए 51 रनों की आवश्यकता। क्या तूफानी पारी वाले बल्लेबाज अक्षय पाटिल, जिनको देखने के लिए यहाँ पर काफी सारे दर्शक अब लाइव आ चुके हैं, यूट्यूब के माध्यम से देखने वाले सभी दर्शक यहाँ पर अक्षय पाटिल की बैटिंग देखना पसंद करेंगे। जो दर्शक यहाँ पर मैदान पर आए हैं संजय, वो भी जानते हैं कि अक्षय पाटिल एक खतरनाक बल्लेबाज है। महेंद्र मात्रे जैसे बल्लेबाज मैदान पर जरूर मौजूद है, लेकिन जैसे जैसे आपकी उम्र बढ़ जाती है रिफ्लेक्स थोड़े कम हो जाते हैं, और वही एक कारण है कि नए दम के खिलाड़ी अगर कुछ रन यहाँ पर जोड़ते हैं तो महेंद्र और उनके साथी खिलाड़ी जो नीचे रहते हैं, राजा पाटिल हो या उनके और कुछ खिलाड़ी है, रघुनाथ माड़ी भी है,
तो इन खिलाड़ियों के ऊपर थोड़ा सा दबाव कम हो जाएगा। लेकिन क्या यह संभव हो पाएगा? क्योंकि देखिए झिराड की टीम एक फुर्तीली टीम है। अभिषेक ने जिस प्रकार की गेंदबाजी की, अभिषेक जानते हैं मैं यहाँ पर हीरो नहीं हूं लेकिन हीरो बन सकता हूं, और यही एक कारण होता है। और इस बार देखिए ऑफ स्टंप के दिशा से बाहर थी गेंद, ऐसे अंपायर जी ने कहा, लेकिन गेंदबाज खुद यहाँ पर खुश नहीं है। अजिंक्य गेंदबाजी के लिए शायद आए हैं, लारा गेंदबाजी के लिए आए। लारा के नाम से वो पहचाने जाते हैं, झिराड में काफी फेमस भी है, काफी अच्छा क्रिकेट खेलते हैं, बाएं हाथ की बल्लेबाजी भी बढ़िया तरीके से खेलते हैं। महेंद्र मात्रे की गेंदबाजी के ऊपर 6 रन भी हासिल किए, बाद में बोल्ड आउट हुए। Oh, 1, 2, 3, yes taken. Akshay Patil back to Pavlan. आज संजय समजा बर्ड फ्लू नसता, समजा तरी तर आज कदाचित अजिंक्यसाठी झिराड संघाने पार्टी अरेंज केली असती चायनीजला। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावरची ही मोठी विकेट आहे, म्हणजे याचा जी प्राइस आहे त्या विकेटची ही फार मोठी आहे आणि ती अजिंक्यच्या नावावरती नक्की नोंदवली पाहिजे। पण नक्कीच हे याच्यामध्ये 50% क्रेडिट आपण पाहतोय ते विकेट कीपर प्लस स्लीप गलीचा खेळाडू सुमितचं सुद्धा आहे, ज्याने हा झेल टिपला। यस सही आपने फरमाया कि विकेट कीपर सचिन के लिए यहाँ पर 2 लफ्ज जरूर कहने पड़ेंगे, क्योंकि उन्होंने पहले से ही तैयार थे कि इस कैच को यहाँ पर लपकना चाहिए और उसके लिए उन्होंने अच्छा एफर्ट्स भी दिया। फिर एक बार दोस्तों मैदान पर चलेंगे, जहां पर राजा मैदान पर स्ट्राइक एंड संभालेंगे राजा पाटिल। ओ बेहतरीन गेंद अजिंक्य की। इस बार देखिए पावर प्ले में किस प्रकार की गेंदबाजी करनी चाहिए, इसका नफीतुली गेंदबाजी जिसे क्रिकेट की परिभाषा में कही जाती है, लाइन और लेंथ से निर्भर गेंदबाजी होनी चाहिए और खुद ही आत्मनिर्भर भारत का योगदान देते हुए, लेकिन इस बार आत्मनिर्भर खुद बनते हुए राजा पाटिल गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन। थैंक यू वेरी मच डीजे मास्टर। राजा को मिलते हुए 6 रन और कुल मिला के स्कोर जा पहुंचा है 12 रन, जबकि 3 विकेट आउट होकर वापस लौटे हैं पावलन में। और इस बार देखिए कवर बाउंड्री के बाहर गेंद जाते हुए वन बाउंस। इट्स अ वेलकम फॉर राजा वंस अगेन। इस 4 के साथ स्कोर में इजाफा, स्कोर जा पहुंचा है कुल मिला के 16 रन। क्या रनों का सैलाब अब हमें देखने को मिलेगा, क्योंकि 57 रनों की आवश्यकता है। अजिंक्य के ऊपर एक मनोवैज्ञानिक दबाव बनाने की कोशिश में सफल हुए हैं राजा पाटिल, और वो जानते हैं कि मैं उस नौखार से बिलोंग करता हूं जहां पर 11वें नंबर का बल्लेबाज भी अच्छी बल्लेबाजी कर लेते, लेकिन अजिंक्य ने वापसी की। लास्ट गेंद यहां पर मिडन डाली, हालांकि रन नहीं आया, ओवर की समाप्ति कहलाई। 12 गेंदों के बाद कुल मिला के 16 रन आ चुके हैं और अब तक 3 विकेट आउट होकर वापस लौट चुके हैं पावलन में। मैच को जीतने के लिए अब 18 गेंदों में 41 रनों की आवश्यकता होगी, क्योंकि 57 रनों की आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए नौखार की टीम को। क्या यह संभव हो पाएगा? हालांकि देखिए क्रिकेट में इस प्रकार के प्रतियोगिता में हमेशा बातें हम करते हैं कि रनों के रफ्तार के साथ जाना पड़ेगा, यहाँ पर चौके और छक्कों की मदद लेनी पड़ेगी, उसी सहायता से गेम को आपको फ्लो में लेकर लाना पड़ेगा। लेकिन क्या वो टेम्पो बरकरार रखेंगे? क्योंकि बार बार ऐसे सोचने से केवल रन नहीं बनते, बार बार ऐसी ही प्रतियोगिता हमें देखने को नहीं मिलती और बार बार ऐसी अपॉर्चुनिटी भी क्रिएट नहीं होती। हमेशा गेंदबाज को देखते हुए, भापते हुए, उसका अभ्यास या परीक्षण करते हुए ही हमें रन बनाने पड़ते हैं। और वही एक कारण रहता है कि आज जब गेंदबाजी के लिए नए गेंदबाज को बुलाया गया है, मंदार मात्रे,
मंदार म्हात्रे को गेंदबाजी के लिए बुलाया गया। लास्ट मैच में मंदार ने काफी बढ़िया गेंदबाजी की थी, वही मंदार अब गेंदबाजी का मोर्चा यहाँ पर संभालेंगे। अब जानते हैं यहाँ पर कि किस प्रकार से मेरा एक ओवर बचा है, दूसरा ओवर जिन्होंने किया अजिंक्य, उन्होंने भी बढ़िया गेंदबाजी की है। तो अब इस एंड की तरफ से, झिराड एंड की तरफ से गेंदबाजी के लिए मंदार को यहाँ पर उन्होंने मोर्चे पर लगाया है। बाएं हाथ के मंदार गेंदबाजी के लिए आए और देखिए ये है किशोर स्पेशल स्ट्रोक। नहीं, थैंक यू वेरी मच डीजे मास्टर। के फॉर किशोर एंड के फॉर किंग। आई एम रिपीट इट, के फॉर किशोर एंड के फॉर किंग, बिकॉज देखिए किशोर जब जब बल्लेबाजी के लिए आए हैं, हमेशा किशोर एक ऐसे बल्लेबाज है जिनके ऊपर आप ज्यादा बात नहीं करते, चर्चा नहीं करते, लेकिन उनका परफॉर्मेंस बोलता है। कितने ऐसे सिचुएशन में किशोर ने मैच निकाले, मैच हशिवरे ग्राउंड पे हो, मैच सासवड़ा ग्राउंड पे हो, मैच इसी ग्राउंड के ऊपर हो, ये एक साइलेंट किलर है। फिर एक बार देखिए बहुत ही बढ़िया स्ट्रोक कवर में खेला, फील्डर वहां पर मौजूद, लेकिन गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। वेलकम फॉर किशोर। तो ये एक अनोखा योद्धा यहां पर नजर आता हुआ, अपनी भूमिका में जब गेंदबाजी के लिए मंदार को लगाया तो ऐसे लग रहा था कि मंदार बाएं हाथ के गेंदबाज है, लेकिन देखिए बाएं हाथ के गेंदबाजों के ऊपर अपना मार्गक्रमण करते हुए, अपना रास्ता खुद यहां पर बनाते हुए किशोर, और किशोर को पता है कि फंसे हुए राह में अपने आप को कैसे निकालना है, लेकिन आउट होकर वापस लौटेंगे पावलन में। बेहतरीन वापसी मंदार की। लेग बिफोर विकेट के रूप में यहां पर एक महत्वपूर्ण सफलता मिलती हुई गेंदबाज मंदार को। बाएं हाथ का गेंदबाज हमेशा एक एंगल क्रिएट करता है, और इस प्रकार के गेंदबाज को खेलने के लिए आपको टेम्परामेंट के साथ साथ नजर भी उसी प्रकार की बिठानी पड़ती है। लेकिन इस बार थोड़े से फंसे बल्लेबाज, और उसी में यहां पर लेग बिफोर द विकेट के स्वरूप में आउट होकर वापिस पावलन में। ऋतिक नए बल्लेबाज मैदान पर, और देखिए यहां पर बताते हुए तीन। इन मराठी वी हैव टू से, मराठी में काफी अच्छा प्रोवर्ब्स है, म्हणी ज्याला आपण मराठीत म्हणतो की दैव देता आणि कर्म नेता। थोड़ा सा अब उल्टा कहना पड़ेगा कि कर्म देता और नसीब लेकर जाता है, आणि नशीब घेऊन जाता असं म्हणूया। कारण टू गो 57 रनों की आवश्यकता थी और 32 रन अब तक स्कोर बोर्ड के ऊपर, यानी मैच को जीतने के लिए अभी भी 25 रनों की आवश्यकता है। 14 गेंदें आना बाकी, और मैच को जीतने के लिए 25 रनों की आवश्यकता। हालांकि मुकाबला इसी प्रकार से शायद आगे जाता है तो निश्चित रूप से दोनों भी टीमें ये मुकाबला लास्ट गेंद तक लेकर जाएगी। इसी बात के ऊपर हम यहाँ पर अभी वेट करेंगे, लेकिन वेट एंड वॉच के भूमिका से पहले थोड़ा सा गेंदबाज के एनालिसिस के ऊपर यहाँ पर ध्यान देते हैं। जब मंदार गेंदबाजी के लिए आए, पहले गेंद के ऊपर 6 रन हासिल किए, दूसरे गेंद के ऊपर 4 रन हासिल हुए, तीसरे गेंद के ऊपर विकेट यानी सफलता मिली, और चौथे और पांचवें गेंद के ऊपर यहाँ पर अनफॉर्चुनेटली कुछ रन आए हैं उनके खाते में जो जोड़े गए, लेकिन अपने गेंदबाजी के वापस पटरी पर लाते हुए अपने गेंदबाजी की राह को
फिर एक बार देखिए और फिर एक बार अनफॉर्चुनेट रहते हुए और 5 रन का बोनस देते हुए। गेंदबाज करे तो क्या करें। अब यहां पर देखिए 10 रन बोनस के रूप में अवार्ड मिले। आने वाली 13 गेंदें बची है। मैच को जीतने के लिए 19 रनों की आवश्यकता थी। आप सोचिए अगर वो 10 रन नहीं होते या शायद वाइड भी होते तो 2 रन वहां पर खर्च होते, यानी 13 गेंदों में कुल मिला के 27 रहते, लेकिन अब 13 गेंदों में 19 रनों की आवश्यकता है, यानी बारांसा देव पावला ऐसे ही कहेंगे यहां पर नौखार के लिए। फिर एक बार ऋतिक ने यहां पर हल्के हाथों से खेला, जरूर 1 रन मिलता हुआ। 1 के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है कुल मिला के 39 रन। अब मैच को जीतने के लिए 18 रनों की आवश्यकता है आने वाली 12 गेंदों के ऊपर। इस कर्म के युद्ध में अब देखा जाएगा कि किस प्रकार से रणनीति दोनों भी टीमों की ओर से लेकर चले आते हैं बल्लेबाज और गेंदबाज। अब नए गेंदबाज को यहां पर इंट्रोड्यूस किया जाएगा। अबू के पास 2 ऑप्शन जरूर है कि वो खुद गेंदबाजी के लिए आ सकते हैं या अजिंक्य को गेंदबाजी के लिए बुला सकते हैं, या फिलहाल कुछ और नए गेंदबाज को यहां पर इंट्रोड्यूस कर सकते हैं, क्योंकि 2 गेंदबाज अब यहां पर इस्तेमाल किए जाना अनिवार्य है। और उसी के साथ अब जब बल्लेबाजी की बातें रहती है, किशोर ने अच्छा योगदान दिया लेकिन आउट होकर वापस लौटे पैवेलियन में, लेकिन राजा एक ऐसे बल्लेबाज है जो जिन्हें पता है कि किस प्रकार से अपोजिट टीम का बैंड बाजा बजाते हैं। और वही एक कारण रहता है कि राजा पाटिल मैदान के ऊपर लास्ट जब जब गेंदें आती है, यानी फिनिशिंग मोड में गेम चला जाता है, तो अच्छी इनिंग हमेशा राजा पाटिल ने खेली है। लेकिन क्या यहां पर यह संभव हो पाएगा, क्योंकि अजिंक्य एक ऐसे गेंदबाज है कि जिन्होंने एक सफलता हासिल की और निश्चित रूप से एक सफलता अक्षय पाटिल को उन्होंने आउट कर वापस भेजा था, तो ये कॉन्फिडेंस भी बढ़ जाता है। क्रिकेट हमेशा अनोखे अंदाज में देखने से पहले क्रिकेट के उसी मुहावरे के साथ चलेंगे जहां पर कि सी फॉर कैपेबिलिटी, आर फॉर रिलायबिलिटी, आई फॉर इंटेलिजेंस, सी फॉर वंस अगेन कॉन्फिडेंस, के फॉर नॉलेज, ई फॉर इफिशियंसी एंड टी फॉर टैलेंट। सो दैट इज क्रिकेट फॉर यू, ऐसे ही कहा जाता है। और उसी क्रिकेट को यहां पर डिफाइन करने के लिए लगे हैं ये सभी खिलाड़ी। देखिए अजिंक्य गेंदबाजी के लिए आए, पहली गेंद मानो कि पूरी प्रकार से बल्लेबाज को ब्लॉक ऑल कर देंगे, रोक कर रखेंगे। यही भली बाती रणनीति के साथ पहली गेंद डॉट निकलती हुई। तो अब 11 गेंदें बची है मैच को जीतने के लिए, 18 रनों की आवश्यकता। आहा, यहां पर अपील हुई। डॉट गेंद निकलती हुई, 10 गेंदें आना बाकी, मैच को जीतने के लिए 18 रनों की आवश्यकता। हालांकि काफी उत्साहपूर्ण और आत्मविश्वासपूर्ण अपील यहां पर विकेट कीपर के द्वारा नजर आई थी, लेकिन अंपायर जी ने उसे ठुकराया और कहा कि नॉट आउट है। लेकिन ऐसी बातें हमेशा चली रहेंगी मैदान में जैसे जैसे ये प्रतियोगिता आगे चली जाएगी। लेकिन काफी कॉन्फिडेंट लग रहे थे विकेट कीपर भी, लेकिन बल्लेबाज भी उतने ही कॉन्फिडेंट। अंपायर ने जो पाया वही देखा और वही निर्णय वहां पर बताते हुए अब गेंदें बची है 10 दोस्तों, मैच को जीतने के लिए 18 रनों की आवश्यकता। लेकिन बातें करेंगे संजय गेंदबाजी की। देखिए अजिंक्य गेंदबाजी के लिए आए, अजिंक्य के पास 100% नहीं 200% अब कॉन्फिडेंस भरा हुआ है। फिर एक बार देखिए, मानो कि टप्पा खाने के बाद गेंदों को घुमाने की क्षमता, ऐसे नजर नहीं आएंगे अजिंक्य आपको गेंदबाजी के, लेकिन जब गेंद निकलकर चली आती है विकेट कीपर के दस्तानों में, काम विकेट कीपर खुद कर रहे हैं। चौथी गेंद शायद से डॉट हो सकती है, लेकिन सचिन रिस्क नहीं लेना चाहते। अब कहते हुए कि 8 गेंदें आना बाकी, मैच को जीतने के लिए 17 रनों की आवश्यकता है। 12 गेंदों में 18 रनों की आवश्यकता थी। और अजिंक्य यानी लारा यहां पर यह कहते हुए, एक लारा है ब्रायन चार्ल्स लारा, जिन्होंने इंटरनेशनल क्रिकेट में पहला 500 शतक, 500 रन भी बनाए, 400 भी बनाए खुद के इंडिविजुअल में। और यह है दूसरे लारा जो हमारे झिराट गांव से बिलोंग करते हैं, अजिंक्य ठोमरे, जो यहां पर अपनी गेंदबाजी के जलवे यहां पर दिखलाते हुए। इस बार आड़े बल्ले से खेला, जरूर गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। जी हां, यस इट इज, इट्स अ वेलकम फॉर राजा।
7 गेंदें आना बाकी है। मैच को जीतने के लिए 13 रनों की आवश्यकता और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती और इसी नारा को, इसी प्रोवर्ब्स को या इसी पंक्तियों को आगे लेकर जाने की कोशिश जरूर करेंगे सभी खिलाड़ी। जब अजिंक्य के हाथों में गेंद है, जिन्होंने 5 गेंदों में 5 रन खर्च किए हैं, वही अजिंक्य यहां पर राजा के विकेट के लिए मानो की पूरी प्रकार से अपनी फील्ड फैला चुके हैं। कुछ रणनीति उनके मन में ही चल रही है, दिमाग में भी चल रही है। अब देखा जाएगा दिमाग और दिल का कॉम्बिनेशन राजा के लिए क्या चैलेंज लेकर आता है। लेकिन राजा भी उतने ही इस बार बढ़िया फील्डिंग, वहां पर बहुत ही बढ़िया फील्डिंग नजर आती हुई सुमित गुरव के द्वारा 3 रन अपनी टीम के लिए उन्होंने रोके, फंबल नहीं हुए। 6 गेंदें आना बाकी है। मैच को जीतने के लिए 12 रनों की आवश्यकता। झिराड वर्सेस नौखार का यह मुकाबला इस घड़ी पर आया है दोस्तों कि इस दोनों टीमों में से जो विजेता रहेगा वो क्वार्टर फाइनल में यहां पर एंटर करेगा। लेकिन उससे पहले यहां पर ये मैच और कुछ कहता हुआ कि आने वाली 6 गेंदों के ऊपर 12 रन अगर रोकने हैं तो किस प्रकार से यहां पर गेंदबाजी करनी होगी, ये तो झिराड को प्लान बनाना पड़ेगा। लेकिन क्या प्लान हमेशा वर्कआउट होते हैं? देखिए, एक प्लान ये भी था कि आपको पता होगा कि 2007 में किसने सोचा था कि आखिरी ओवर पाकिस्तान के खिलाफ जोगिंदर शर्मा करने वाला था? किसने सोचा था? खाली महेंद्र सिंह धोनी ने सोचा था। ओके, सो कुछ प्लान ऐसे भी होते हैं और कुछ प्लान ऐसे होते हैं कि सकलेन मुश्ताक ने कब सोचा था कि ऋषिकेश कानेटकर जैसा बल्लेबाज जो 2 या 3 मैच खेला है वो मेरी गेंदबाजी को आसानी के साथ यहां पर खेल लेगा और आखिरी गेंद के ऊपर चौका लगाएगा। या 2 गेंदों में जब 4 रनों की आवश्यकता थी तब उन्होंने ऋषिकेश कानेटकर ने चौका लगाया था। उसके बाद वो 1.5 साल खेला था, वो छोड़ दो बात। लेकिन ये ऐसी बातें चलती रहती है दोस्तों। तो आने वाली 6 गेंदें, मैच को जीतने के लिए 12 रनों की आवश्यकता। क्रिकेट एक अलग प्रकार सा खेल है। इस खेल में 1 मिनिट मित्रांनो, वेळ काढू नका, मला अजून एक मॅच अजून कमिटीला खेळवायची आहे, याची विनंती आहे दोन्ही संघांना। एक मॅच अजून व्हायची आहे आपली आणि त्याच्यामुळे अधिक वेळ आपण दौडू नये ही विनंती मी पुन्हा एकदा आपल्याला करतो। सो चलते हैं दोस्तों मैदान पर। आंखों में मंजिलें थी, गिरे और संभलते रहे, आंधियों में क्या दम था, चिराग हवा में भी जलते रहे। देखा जाएगा कि अब इस हवा में कौन सा चिराग यहां पर जलता रहता है। पहली गेंद के ऊपर 1 रन आया, दूसरे के लिए दौड़ने की कोशिश, स्ट्राइक रोटेट करने के लिए दौड़े जरूर और आउट होकर वापस लौटेंगे पावलन में। थैंक यू वेरी मच डीजे मास्टर। 5 गेंदें आना बाकी और 11 रनों की आवश्यकता। एंड आई वुड लाइक टू इनवाइट रोहन पाटिल, द कैप्टन ऑफ गावदेवी रांजनपाड़ा, फॉर अ टॉस। प्लीज कम फास्ट। रोहन पाटिल, कैप्टन ऑफ गावदेवी रांजनपाड़ा। वी कंटिन्यू। 5 गेंदें आना बाकी, मैच को जीतने के लिए 11 रनों की आवश्यकता, 11 धावांची आवश्यकता मित्रांनो 5 षटकामध्ये। आजचा दिवस आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस अर्थात स्मृती दिन आणि त्याच वेळेला त्या जन्मदिवशी त्यांच्या या जयंतीनिमित्त त्यांना आपण या ठिकाणी मानवंदना देऊया। त्यांनी मराठी मातीसाठी, मराठी माणसासाठी आपला आवाज उठवला। आदरणीय नेताजी सुभाषचंद्र बोसांबद्दल तर आपण सकाळीच बोललोय आणि त्याचप्रमाणे या आजच्या या दिवशी मैदानात भीम पराक्रम करणाऱ्या राजा पाटीलला सुद्धा मानवंदना देऊया। धन्यवाद डीजे मास्टर। पाठक साहेब फार सुंदर डायलॉग म्हणालात की एकच राजा बाकी सर्व प्रजा, आणि तेच आपल्याला पाहायला मिळते की राजा पाटीलच्या बॅट मधून असे फटके आपण एकदा नाही पाहिलेत, तो अनेक वेळा, म्हणजे संकटमोचक जो काही शब्द आहे ना तो त्याला लागू होतो। कारण बऱ्याच वेळेला संकट आली ना की तुम्ही राजाला पाठवा, तो राजा खऱ्या अर्थानं नावाचा राजा नाहीये तर तो त्याच्या प्रजेला सुखी करणारा राजा आहे। येणाऱ्या 4 चेंडूत 5 धावांची गरज आहे।
खोलात टाकलेला, भुंद्यात टाकलेला चेंडू पाहायला मिळाला. सामना सहज संपणार नाहीये हे या वेळेला अमे म्हणतोय, कारण अमेला माहिती आहे की अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहेत. 5 धावांची गरज आहे इथे, कंपल्सरी रन चेस करायचे आहेत. क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स अँड क्रिकेट इज द गेम ऑफ अनप्रेडिक्टेबिलिटी अँड अनसर्टन्टी, आणि तेच मैदानावरती पाहायला सुद्धा मिळेल. हा फटका खेळलाय जरूर, चेंडू हवेत पण सरळ सीमारेषा बाहेर. यस इट इज वेल डन राजा, अँड वन्स अगेन ही प्रूव्ह दॅट राजा है तो प्रजा है. चला गावदेवी राजनपाडा संघाचा संघनायक उपस्थित झालाय. प्रदीप स्पोर्ट नौकार संघाच्या संघनायकाला विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी लगेच या. चला लवकरात लवकर टॉस करून घेऊया आपण. हा मॅच 4 षटकांचा असेल. आयोजकांकडून अर्थात या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवलेला असेल. हा टॉस जिंकलाय राजनपाडा संघाने. नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. हार्दिक अभिनंदन. 4 षटकांचा सामना असेल आणि नवीन चेंडू या मॅचला दिले जातील. 1 षटक हे सर्कलचं असणार आहे. 30 यार्ड सर्कल मध्ये 1 षटक असणार आहे. दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे. क्वार्टर फायनलची लढत उपांत्य फेरीचा हा सामना या ठिकाणी सुरू होणार आहे. धन्यवाद. या ठिकाणी लाईनअप मध्ये संघ मैदानाच्या बाहेर येतोय. अतिशय सुंदर नियमांचं पालन या ठिकाणी करताना. बॅडलक नक्कीच झिराड संघाचा असणार आहे आणि एक संघ लगेच मैदानात दाखल झालेला आहे लाईनअप मध्ये.